जा ना, बॅटर आतमध्ये जा. बॅट्समन आतमध्ये जा. डीजे रेडी? नाही, दीपक रेडी आहे का? जरा सर्वांनी जागेवर उभे राहा. राष्ट्रगीत होणार आहे, जरा सर्वांनी जागेवर उभे राहायचं. राष्ट्रगीत होणार आहे. दीपक सगळ्यांनी जागेवर उभा राहा. आपल्या भारताच्या राष्ट्रगानासाठी या एवन ट्रॉफीच्या निमित्ताने कोणीही बसू नका, अपमान आहे हा. जर बसलात तर त्याचा बुडन आम्हाला लागेल प्लीज हा. आम्ही जर मेहनत करत असो तर सर्वांनी जागेवर आपल्या उभं राहायचं आहे. देशाचा कोणीही अपमान करू नका, नाहीतर आम्हाला भूदंड लागेल त्याचा. आम्ही जर मेहनत घेतोय तर आम्हाला सहकार्य करायचं आहे प्लीज. सर डीजे रेडी आहे तुम्ही? हा, एक साथ सगळ्यांना विनंती, कॅप रिमूव्ह करा. कॅप रिमूव्ह करा सर्वांनी. ते बाजूला घ्या आणि एक साथ सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. पुन्हा एकदा विश्राम असेल. विश्राम. छत्रपती शिवाजी महाराज की. मॅच सुरू करा. वेळ कमी आपल्याकडे, फटाफट लगेच मैदानात जायचंय आपण. एक टीम आली आहे अंतरगाव मधून आणि त्या टीमचं नाव आहे कोस्ते बुद्रुक. एक टीम आली आहे IPL गटातून, त्या टीमचं नाव आहे वैष्णवी माणगाव. एका टीमचे ओनर, हा गाव अख्खं ओनर आहे. कोसमाई कोस्ते बुद्रुक, दुसऱ्या बाजूला वैष्णवी. जितेंद्र टेंबे साहेब, नायब तहसीलदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करू. आणि याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी ते आलेले आहेत. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा पाहायला मिळतोय. गेली 28 वर्षाची असणारी परंपरा एवनने जपलेली आहे आणि एवनचं हे एवन आयोजन उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलंय आणि त्याच्या मागे एवनची मेहनत आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 ओव्हरचीच मॅच आहे. बॉलिंगसाठी येताना पाहिलं मिळत आहेत संतोष संसारे, ओमकार हरपाल. पहिला बॉल. येस, चला नो बॉल. चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि आता फ्री हिट देखील असेल. 3 ओव्हर आहेत. दोन्ही टीमला एक विनंती आहे, थोडंसं घाई करायची आहे. बॅड लाईट्स अपील चालणार नाही, फटाफट घ्या कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज एवनची मेहनत. बिग हिट, फ्रीटचा बॉल आणि काय हिट केलाय, ज्याला म्हणतात पेनचा रिषभ पंत ना ओमकार हरपाल यांच्या बॅटमधून सिक्सर. प्रचंड मेहनत या आयोजन कमिटीने घेतली आहे. गेली 28 वर्षाची असणारी परंपरा. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा एक अनोखी बैठक मारण्याचा प्रयत्न, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय जरूर, परंतु बॉल नाही थांबला. तो सीमारेषेच्या पलीकडेच जातोय. 4 धावा.
दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार आयोजन, गेली 28 वर्ष डोळ्याचं पारणं फेडणं. रहमतभाई गर्दी पहा, चारी बाजूला पुन्हा एकदा A1चं मैदान फुललं. त्याचं कारण आहे फायनल याही वर्षी जबरदस्त होते. बॉल मात्र फाईन लेगला निघालाय आणि सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 चौकार. जावेद मॅचच्या दिशेने 10 धावा धावफलका, 15 धावा धावफलकावर आहे. चांगले तुटून पडले सुरुवातीपासून या ठिकाणी संतोषजी पोळेकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. क्रिकेट प्रेमी मात्र मोठ्या प्रमाणावर आले A1च्या आयोजन पाहण्यासाठी. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, खराब बॉल होता, त्याचा समाचार घेतला संतोष यांच्या बॉलचा आणि हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 मात्र सध्या येताना पाहायला मिळालेले आहेत. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. A1चं ब्रँडेड आयोजन पाहायला मिळालं. मी देखील आभारी असेल. चेंडू मात्र या ठिकाणी खेळला जरूर आहे. षटकार. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं इकडे. चांगला बॉल, सन्मान दिलाय, ऑन साईडला ढकललाय हा बॉल. 1 रन त्या ठिकाणी घेतला जातोय. एक पहिल्या षटकात जर पाहिलं तर काय मोठी धावसंख्या बनवली गेलेली आहे. या ठिकाणी जितेंद्रजी टेंबे हे नाईब तहसीलदार आहेत, त्यांचा या ठिकाणी आगमन आहे. आमचं या ठिकाणी भाग्य आहे सर की आपला या ठिकाणी पावलं लागलेली आहेत, म्हणून आपलं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मी विनंती करेन मनसूर परदेशी यांना की त्यांनी येऊन त्यांचा सत्कार करायचा स्टेजवर. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा धावफलक जर पाहिलं तर 26 वर पाहायला मिळतोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व या ठिकाणी अजिमभाई जलगावकर यांचं आगमन आहे. यांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. अजिमभाई पारस आलेले आहेत. आता पारसने देखील पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली. दोन्ही ओव्हर चांगल्या टाकावे लागतील. 26 धावा झाल्या. बिग हिट केलाय पुल आणि ओमकार हरपाल यांच्या बॅट मधून येतोय सिक्सर. या ठिकाणी नायब तहसीलदार जितेंद्र टेंबे साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी साहेबांचं झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवत आहे. साहेब 28 वर्षाची परंपरा असणारी महाराष्ट्रातील ही मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेसाठी नायब तहसीलदार साहेबांचं या ठिकाणी झालेलं आगमन आणि त्यांचा विशेष सन्मान A1 आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. कारण हे सगळे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटसाठी काही आपल्या आयुष्यातील वर्षातील 2 महिने राखून ठेवतात हे सगळे या क्रिकेटसाठी. आणखी नेक्स्ट स्ट्रोक मात्र त्याला फाईन लेगला खेळायचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का. सन्मान केला जातोय जितेंद्र टेंबे साहेब नायब तहसीलदार यांचा सन्मान A1च्या आयोजनाकडून केला जातोय. मनसूर परदेशी यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. या आयोजनासाठी साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल A1 कडून आपला सन्मान होतोय. 8 बॉलमध्ये 33 धावा केल्या. या ठिकाणी राजेश कदम आणि संतोष पोलेकर यांचाही सत्कार होत आहे. मी जुबेर मांडलेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. थोडीशी दुरुस्ती. 31 धावा केल्या त्यांनी. त्याचबरोबर संतोषजी पोलेकर यांचा शब्बीरभाई यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. शब्बीरभाई अकवरे यांच्या शुभ हस्ते संतोषजी पोलेकर यांचा सत्कार होत आहे. सर कंटिन्यू.
A1 परिवाराचं A1 आयोजन, एक कुटुंब A1 नावाचं आणि 28 वर्ष अख्ख्या तालुक्याला नाही तर जिल्ह्याला मोहित करताना पाहायला मिळत आहे. यावेळेला वेगात बॉल मात्र टाकला, एक ले भेटली या ठिकाणी पारसला. लक्ष कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न आहे आणि आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत कुवेतपासून मुंबईपर्यंत आणि सुरतपासून अगदी माणगावपर्यंत किंवा रायगडाच्या तालुक्यापर्यंत चर्चा या A1च्या आयोजनाची आपल्याला पाहायला मिळत असते. आणि आज A1चं आयोजन काय जबरदस्त. अकुट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आता सेलिब्रेशन कोस्तेकरांची करण्याची वेळ आली आहे. विकेट आली आहे. आणखीन एक विकेट आली आहे. आता पुढे कोस्तेकरांना टाळ्या वाजवायची संधी मिळायला लागली आहे. या विकेट आवडल्या का कोस्तेकर? टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे. आपल्या गावची टीम फायनलला पोहोचली आहे आणि महाराष्ट्रभराची नामवंत स्पर्धा कोस्माई कोस्ते ग्रामीण गटातून फायनलला पोहोचली आहे. समोर 4 आयकॉन ऑल इंडिया लेवलचे. या गटातून मात्र वैष्णव इलेव्हन माणगाव पाहायला मिळते. धावसंख्या 32 झालेली आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. चांगली कामगिरी पारस करतायत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील कळवे पेन आणि सुशांत मोकल कळवे पेन हे 2 खेळाडू पेन तालुक्यातील मैदानात पाहायला मिळत आहेत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू पाहायला मिळाले. साताऱ्याचे खेळाडू पाहायला मिळाले. पुण्याचे खेळाडू पाहायला मिळाले. आज मुंबईचे खेळाडू पाहायला मिळाले. ठाण्याचे पाहायला मिळाले. पालघरचे खेळाडू पाहायला मिळाले. आज विविध भागातून खेळाडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. आणि या स्पर्धेमध्ये सूर्यकांत घाग जिथे कुठे असतील त्यांनी माईक पाशी यायचंय. सूर्यकांत घाग, ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावून सोडलंय ना, 28 वर्ष या A1ने सगळ्यांना वेळ लावून सोडलंय. बिग हिट, काय फटका खेळलाय. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांब मारलाय. सिक्सर. लोखंडे यांनी A1च्या आयोजनासाठी एक विशेष पुरस्कार आयोजन कमिटीला घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जौरबाई आपलं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. धावसंख्या जर पाहिली तर दुसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या झाली आता ती मात्र तब्बल 38. 3 ओव्हरची मॅच आहे. फायनल मॅच आहे. एका बाजूला कोस्ते आहे, एका बाजूला जर पाहिलं तर माणगाव आहे. प्रेक्षकांची, हजारो प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. याही वेळेला बिग हिट केलाय खरा, परंतु पाहूयात आणखीन एक मोठा फटका. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे तब्बल 44 धावा. तर खूप सारे मित्र दिलेले आहेत. आज A1 परिवाराचा हा मित्र परिवार या ठिकाणी दाखल झालाय आणि हीच A1ची श्रीमंती आहे. म्हणजे आज A1चं जिल्ह्यामध्ये नाव आहे त्याचं कारण आहे A1चा संघ, A1चे खेळाडू, A1ने माणसं जपली आहेत आणि म्हणून आज गर्दी A1च्या आयोजनासाठी झालेली आहे. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुशांत मोकल, शेवटचं एक षटक बाकी आहे. किती धावा येणार याच्यावर चर्चा. माझ्या मते थोडंसं कंट्रोल करावे लागतील. जर का 5-10 रन आले इकडे कमबॅक होऊ शकतं. 45 तर झाले, धावसंख्या 44 तर झालेली आहे. ह्या आपण सर्वांची मेहनत आज पुन्हा एकदा रंगाला आली आहे. 28वं पर्व, 29व्या पर्वाचे रहमतभाई आताच वेध लागले सगळ्यांना. काय असेल इकडे. पहिला बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर जर पाहिलं तर फिरतोय. गोलंदाजीसाठी सुजित आलेत. चेक. या ठिकाणी सचिन गंगावणे यांचा सत्कार होत आहे. मी काशिमभाई यांना निमंत्रित करेन, आमचे मोठे बंधू आहेत माझे, त्यांना निमंत्रित करेन की त्यांनी शुभ हस्ते आपला या ठिकाणी सत्कार करायचा आहे गंगावणे यांचा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. यावेळेला बिग हिट, काय शो खेळलाय. आणखीन एक हवाई हल्ला. हरवला की काय बॉल. एवढ्या लांब मारलाय. सिक्सर. 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत वैष्णवी माणगावच्या. एका बाजूला 4 आयकॉन प्लस माणगाव, एका बाजूला जर पाहिलं तर खोस्ते बुद्रुक,
विदाऊट आयकॉन आहे का? विदाऊट आयकॉन आहे. माझ्या मते कोस्तेचंही कौतुक करावं लागेल. विदाऊट आयकॉन टक्कर देत आहेत. याही बेला बिगिट केला जातोय. काही बॉल खूप लांबवर पाठवलाय. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. धावफलक जर पाहिला तर पुढे जात असताना पाहिला मिळेल 56 धावा धावफलकावर. या ठिकाणी सुंदर घाग यांचा सत्कार होत आहे. अखलाक अखवारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे. हो, इकडे कमबॅक करताना पाहिला मिळाले. अपीलही केलं गेलंय आणि इकडे रनआउटच्या स्वरूपात सुरेंद्र घाग यांचा या ठिकाणी नागरी सत्कार होत आहे. धन्यवाद सुरेंद्रजी. त्याचबरोबर अजिमभाई जलगावकर इनका यहाँ पे इस्तिकबाल हो रहा है. मुश्ताक भाई अखबारे इनके हाथों से यहाँ पे इस्तिकबाल हो रहा है. बहुत ही हमेशा वहां से कोविड से हमें ताउन करते हैं अजीम भाई. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचा षटक. याही वेळेला जर पाहिलं तर फटका चांगलाच पाहिला मिळाला, परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी एक घेण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्येला कंट्रोल केलंय थोडंसं या षटकामध्ये. 57 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा सामना. एक मोठा डोंगर समोर उभा राहिलाय. पाहूया काय होणार या ठिकाणी. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. खूप चांगलं आणि दर्जेदार आयोजन. या 5 दिवस कधी 5 दिवस गेले कळलं देखील नसेल आयोजकांना, कारण त्यांची मेहनत आहे. सकाळची संध्याकाळ कधी होते तुम्ही क्रिकेटच्या मैदानात येऊन पहा, तुम्हाला कळत देखील. आणि एवढं सुंदर आयोजन, एवढं चांगलं मैदान रायगडातील प्रमुख मैदानांपैकी एक आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा चैतन्य यांनी, आणि तिकडे मात्र फिल्डर आहे टाळ्या कोस्तेकरांच्या. कोस्ते बुद्रुक. थोड्याच वेळात आपल्याकडून आमची रजा घेण्याची वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीने आपण येता आणि आम्हाला सहकार्य करता, खरंच तुम्हाला सलावट असेल. एक हाताने नव्हे तर 2 हाताने असेल की तुमची उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा आमची वाढवते. म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार तर मानणार नाही, कारण शेवटचा जोपर्यंत चेंडू पडत नाही आणि बक्षीस समारंभ होत नाही तोपर्यंत आभाराची प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नाही. म्हणून आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने की आपण ज्या पद्धतीने येता आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवता, म्हणून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो मी. राष्ट्रगीताचा ज्यावेळेला राष्ट्रगीत सुरू होतं त्यावेळेचा माहोल. संतोष मानकर शिरोली यांनी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं युट्यूबला. जे आमचे प्रेक्षक पाहतात त्यांच्यासाठी ही जी प्रचंड गर्दी आहे भारताच्या राष्ट्रगानासाठी, सगळे जागेवर उभे राहिलेले आहेत, सगळे स्तब्ध आहेत आणि भारताच्या राष्ट्रगीताचा सन्मान या ठिकाणी होताना पाहायला मिळालेला आहे. आठवण A1च्या, आठवण 28 पर्वांच्या, आठवण रायगडातील मानाच्या स्पर्धेच्या. उसी तरह जो भी शाकीन दोनों मोहल्लों के आए हैं हजरात, खुसूसन हमारे मदरसों के जितने भी तालिबान हैं, तालिब इल्म है, इन तमाम का A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से खैर व मकदम. जिस तरह से आपने यहाँ पे ताउन दिया है, अल्लाह आपको जज़ाए खैर दे. पिछले 5 दिनों से लगातार यहाँ पे आप हाजिरी दे रहे हैं. आप जमे हाजरीन को अल्लाह ताला बेहतरीन से बेहतरीन जज़ाए खैर नसीब फरमाए. जज़ाकल्लाह जज़ाकुमुल्लाह खैर. आता त्या ठिकाणी सत्कार होत आहे. मी विनंती करेन अजिम भाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तो सत्कार होणार आहे. संतोष मानकर यांचा अजिम भाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होणार आहे. संतोष मानकर, आणि संतोष मानकर जर तिथे आले नसतील तर त्याच्या अगोदर इंतिखाब राऊत यांचा सत्कार होणार आहे. मी सरफराज परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचाही सत्कार करायचा या ठिकाणी.
सर फक्त 1 मिनिट थांबवतो. मॅच सुरू करा कारण अंधार हा. पडेल आता. चला मॅच सुरू करा. ओव्हर टू रमत सर, आपण सत्कार घ्या. ओके ओके. मॅच सुरू ठेवा. हा, या ठिकाणी सत्कार होत आहे अजिमभाई यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे मित्रांनो, अतिशय आमच्या मंडळावर प्रेम करणारे इंतिखाब राऊत यांचाही सत्कार होत आहे सरफराज परदेशी यांच्या शुभ हस्ते. जबरदस्त असा आमच्यावर प्रेम असणारी व्यक्ती, त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे सरफराज परदेशी यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत आणि आभार ऋण व्यक्त केलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी स्पेशल तुमच्या समोर त्यांचं तर या ठिकाणी मान सन्मान देऊन कौतुक करण्यात येणार आहे, परंतु चंदू सर आहेत यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी जरा जोरात चंदू सरांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. महाराष्ट्राची बुलंद आवाज जे आम्हाला दरवर्षी येऊन या ठिकाणी सहकार्य करतात त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. त्याच पद्धतीने 2 अंपायर आहेत त्यांच्यासाठीही टाळ्या झाल्या पाहिजेत. डीजे मास्टर आहेत, त्याच्यानंतर झणकार आहेत, लाईव्ह वाले आहेत, त्या सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानकडून कुस्ती संघासाठी. तटकरे यांच्याकडून कुस्ती संघाला 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. काय सुरुवात केली आहे कुस्ती बुद्रुक कोसमाई संघ, त्यांच्याकडून जबरदस्त सुरुवात झाली आहे. 500 रुपये लगातार 3 षटकार मारले तर मैनुद्दीन परदेसी यांच्याकडून असणार आहे. यावेळेला फुल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही झालाय, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. हा जो षटकार गेला त्याच्यासाठी 500 रुपये सुरेश शिर्के साहेबांकडून. सुरेश शिर्के साहेबांकडून जो पहिला षटकार मारला संतोष यांनी, त्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. हा, 22 यांनी मारला, त्यांच्यासाठी आलाय. शुभम, प्रयत्न करावे लागतील. संतोष, यावेळेला आणखीन एक बिग हिट आणि हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. हार नाही मानणार आम्ही. कोस्ते बुद्रुक चौकार. षटकार प्रत्येक फोरसाठी 100 रुपयाचा पुरस्कार. चेक. या ठिकाणी मोशीन जलगावकर यांचा सत्कार होत आहे. इम्रान तारलेकर यांना विनंती करेन की त्यांनी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. हा जो षटकार आला गणेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. शिवसेना संपर्क प्रमुख. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी रिव्हर्स खेळायला गेले. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आपल्या गावची टीम मात्र फायनलला दाखल झालेली आहे आणि त्यांचं कौतुक मात्र या ठिकाणी होणं गरजेचं आहे. या ठिकाणी मोशीन यांचा सत्कार होत आहे इम्रान भाई यांच्या शुभ हस्ते. थँक्स मोशीन. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि जरी सुरुवात चांगली जरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोस्तेकरांच्या विरुद्ध मात्र माणगावच्या विरुद्ध प्रयत्न होतोय. हा, धावसंख्या जर पाहिली तर 12 झाली आहे. एक मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. अंतिम फेरीचा सामना. कोस्ते एका बाजूला आहे, एका बाजूला माणगाव आहे. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. वेळ लावलंय ज्या क्रिकेटने. A1. हो, काय वेगात बॉल टाकलाय. डीजे वाजू नका. हा, एक पुरस्कार आले त्यांची फक्त अनाउन्समेंट करतोय. हा जो षटकार चौकार मारला गेला त्यासाठी. हा बोला, कुणाला आहे? प्रकाश कदम यांच्याकडून साहेब या साहेब खाली या. 100 रुपये. त्याचबरोबर गणेश पवार या ठिकाणी एक नागरिक सत्कार होत आहे. पवार साहेब, पोलीस, माणगाव पोलीस स्टेशनचे पवार साहेब यांचा या ठिकाणी नागरिक सत्कार होत आहे. त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर जायचंय, टॉस बॉक्सकडे जायचंय. जगदीश कोकाटे प्रति षटकाराला 100 रुपये आहेत. सुरेश शेळके यांच्यातून 500 रुपये भाजपला आपल्या भावेशला आलेले आहेत. प्रकाश कदम 100 रुपये. गणेश पवार यांच्याकडून 500 रुपये आणि गोविंद कासार तालुका अध्यक्ष BJP
यांच्याकडून 500 रुपये भावेशला. वा, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. अजूनही जर पाहिलं तर मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे, कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी 46, 12 बॉल 46, 12 बॉल 46. काय वातावरण पाहायला मिळतं. हे A1चं आयोजन आहे, A1चं A1 क्वालिटीचं आयोजन. उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली स्पर्धा अंतिम टप्प्यात आली 28व्या पर्वात. प्रसाद यावेळेला फटका खेळलाय, खरा टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. खेळाडू बाद. या ठिकाणी त्याचबरोबर आणखी एक मी सर्वांचं स्वागत केलेलं आहे, सर्वांचं कौतुक केलेलं आहे. ज्या टीमनी, ज्या मान्यवरांनी, जे ओनर आहेत, टीमचे ओनर आहेत, मोठ्या टीमचे, मोठ्या गटातले, त्या सर्व ओनरचा कोणाचा एकाचं नाव न घेता 8 ओनर जे होते त्याही सर्वांचा A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने ऋण व्यक्त करतो. थँक्स. जाऊयात मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅचच्या दिशेने अगदी मानगाव निघाली आहे, परंतु कोस्तेमध्ये मानगावला जाताना मध्ये कोस्ते लागतं. कोस्ते तुम्हाला पार करावं लागणार आहे, सर करावं लागणार आहे, कारण काय खेळलाय परफॉर्मन्स कोस्ते संघाने इथपर्यंत. विदाऊट आयकॉन फायनल मॅच खेळतायत, ही कौतुकाची गोष्ट आहे. यावेळेला कोस्त्याची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार. कोस्ते बुद्रुक. पहा, जिद्द नाही सोडली. थोडासा अपघात झाला, त्यात थोडंसं शारीरिक व्यंग आलं, तरी सुद्धा उभा राहिलाय. या टाळ्या व्हायला पाहिजेत प्रणितसाठी. एका जिद्दी, त्याच्या जिद्दीला सलाम आहे आणि आज म्हणूनच या खेळाडूचं विशेष कौतुक होणं देखील गरजेचं आहे. यावेळेला या ठिकाणी आणखी एक सत्कार होत आहे. अब्दुल हमीद गोडमे यांचा सत्कार करणार आहेत रफिक परदेशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होणार आहे. अब्दुल हमीद गोडमे. चेक. हॅलो, सगळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 17 धावा. मॅच मात्र आता थोडीशी दूर चालली आहे. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, 1-1, 2-2 मोठे फटके आले तरी पण सगळे कोस्ते बुद्रुकवाले टाळ्या वाजवतील. पाहूया, त्यांची तीच अपेक्षा आहे. आपल्याला छाप सोडायची आहे. आपल्या गावची टीम फायनलला आली आणि एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील स्पर्धेत ही गोष्ट सुद्धा काही कमी नाहीये कोस्तेसाठी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल तिकडे घोषित केला आहे. समीकरण बदलत आहे. 58चा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या झाली 18. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 40ची आवश्यकता आहे. 40. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी थोडासा कमी गतीने टाकला बॉल होता. या ठिकाणी प्रसाद यांना गोलंदाजी करताना पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. वर्षभर वाट पाहतो आम्ही सुद्धा या A1च्या आयोजनाची आणि बघता बघता या स्पर्धेची सांगता होण्याच्या दिशेने वाटचाल आहे. परंतु वर्षभर वाट आम्ही देखील पाहू. ओ, बिग हिट केलाय, फटका तर खेळलाय. पाहूया लांबी आहे की नाहीये. तेवढी लांबी नाहीये, विकेट आली आहे. या ठिकाणी विशेष जे फिल्डर या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या सर्व खेळाडूंचंही A1च्या वतीने मी ऋण व्यक्त करतो की तुम्ही ज्या पद्धतीने इथं आपली उत्साह देऊन येता, सर्व काम बाजूला ठेवून या ठिकाणी सहभाग होता. तुमचा जर सहभाग नसेल तर ही टुर्नामेंट होणार नाही. म्हणून तुमचाही सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, क्रिकेट रसिकांचे, मान्यवरांचे, क्रिकेट प्रेमींचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक हार्दिक ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. अनवरजी जळगावकर यांच्याकडून मात्र यानंतर येणारा चौकार त्याच्यासाठी पुरस्कार आहे. विशेष पुरस्कार 100 रुपयाचा असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी A1चं A1 आयोजन आणि डोळे दिपवणारं आयोजन, चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगल्या ट्रॉफ्या, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं लाईव्ह कव्हरेज, चांगली अंपायरिंग पाहायला मिळाली आणि त्याचमुळे या चांगल्या मॅचेस, चांगले खेळाडू, चांगले कर्णधार, चांगले संघ, चांगले संघमालक आणि आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये यूट्यूबला जगभरामध्ये 93,000 लोकांनी A1ची स्पर्धा आज पाहिलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तब्बल 93,000 लोकांनी यूट्यूबला आज स्पर्धा पाहिली आहे. जगभर मात्र नावाजलेली स्पर्धा, डंका पिटला गेलाय या स्पर्धेचा. या ठिकाणी अजून एक सत्कार होतं काय.
अब्दुल गनी मोहम्मद शरीफ परदेशी यांचा सत्कार त्या ठिकाणी शाल देऊन करण्यात येत आहे. मी उपाध्यक्षांना विनंती करेन शबीर भाईला की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. मित्रांनो, बघता बघता काही क्षणातच आता शेवटचा चेंडू असेल. ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य केलात, तुमचं जेवढं ऋण व्यक्त करू तेवढे कमी आहेत. अशीच आपली माया राहू द्या, अशीच आपली आपुलकी राहू द्या. परंतु तुम्हाला सांगतो की शांतपणे सर्वांनी जायचं, आपल्या घरी सुखरूप पोहोचायचं, हीच आमची पोचपावती असेल. हो, शेवटचं षटक आहे. काय 5 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे, परंतु तरी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. प्रेक्षकांनी मजा घेतली. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेले सामने पाहायला मिळाले. फायनल मात्र थोडीशी एकतर्फी होते खरी, परंतु एवनने 28 वर्ष मन जिंकली. 28वं वर्ष सुद्धा रहमतभाई या वर्षी सुद्धा सुपर डुपर हिट झालेलं आहे. लोक आता 29व्या पर्वाची वाट पाहतील. त्याचं कारण आहे दरवेळेला अपेक्षांची पूर्तता आपण करता, डोळे दिपवणारं आयोजन करता, म्हणून तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं या स्पर्धेला. या बिग हिट मॅचचा रिझल्ट काही लागू देत. या बॉलवर लिहिलं होतं कोसमाई कोसते बुद्रुक. षटकार. आणि पाहूया अंतिम काही क्षण मात्र आता बाकी आहेत. संपूर्ण आयोजन कमिटीचं विशेष कौतुक करावं लागेल, प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. 25 धावा तर झालेल्या आहेत. मॅच थोडीशी दूर जरूर गेली आहे. फटका खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी या वर्षीचा चॅम्पियन कोण होणार? 27 पर्वात 27 विजेते पाहायला मिळाले. 28वं पर्व कुणाच्या नावे होणार? तब्बल 1.5 लाखापेक्षा जास्त पारितोषिक आहे. ते सुद्धा कोण जिंकणार? 1,55,000 माणगावच्या दिशेने आणि किशोर तात्यांच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे त्या 1,55,000ची. परंतु त्याच्यासाठी मेहनत आहे. इकडे कुणाला सहजासहजी काही मिळत नाही, मेहनत करावी लागते, त्यानंतर या गोष्टी मिळत असतात. आणि आणखीन एक जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला चेंडू. इमाद भाऊ या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला यायचे. इमाद भाई या. आणि आता मात्र या वर्षीचा चॅम्पियन कोण होणार हे मात्र एक बॉल ठरवणार आहे. अजूनही काय जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, त्याचबरोबरने चांगली कामगिरी. किशोर तात्या मालुसरे आणि कंपनी, वैष्णवी 11 माणगाव या संघाने केला जबरदस्त खेळ. आणि बाजी मारत असताना 28वं पर्व त्यांच्या नावावर होतं. एकदा जोरदार टाळ्या. माणगाव माणगाव माणगाव. वैष्णवी 11, किशोर तात्या मालुसरे आणि कंपनी. डीजे वाजवा.